राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आयर म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळवान एअरमध्ये आज आपल्याबरोबर परत आहेत अतुल भोसेकर. त्यांचा लेण्यांवरचा अभ्यास, त्यांचा त्या काळच्या लिपीबद्दलचा अभ्यास, त्यांचा बौद्ध धर्मावरचा अभ्यास. अतुल भाऊ, डायरेक्ट राम राम आणि डायरेक्ट सुरू करू, कारण एक तास तुमच्याशी बोलताना कधी संपून जातो समजत नाही. अतुल भाऊ, सगळ्यात सुरुवात एक काम करा, आपण मागच्या सोमवारी जे बोललो ते थोडक्यात सांगून मग आपण प्रोग्रामला सुरुवात करू. अगदी. मागच्या सोमवारी आपण पाहिलं की चित्ताची संकल्पना आणि चित्त एकाग्र कसं करू शकतो आपण. तर जसं आपण सांगितलं होतं की मनुष्य देह जो आहे तो 4 महाभूतांनी बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक 5वं भूत जे आहे ते म्हणजे चित्त, ज्याला आपण मन म्हणतो. आणि बुद्ध असं म्हणतात की जेव्हा मनावर आपण चांगले संस्कार करतो तर त्यावेळेस आपलं आचरण देखील चांगलं होत असतं. ज्यावेळेस मनावर आपण वाईट विचार करत असतो त्यावेळेस आपलं आचरण देखील वाईट होत असतं. म्हणूनच मनावर सतत चांगले विचारांची पेरणी करत राहणं हे मनुष्याचं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे. आणि जसं जसं आपण ते करत असतो तसं आपण आपल्या भोवती ते वातावरण तशी निर्मिती करत असतो. बुद्धांचं आणखीन एक महत्वाचं मत आहे की तुम्ही स्वतः स्वयंप्रकाशित व्हा. अत्त दीपो भव. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्वतः प्रकाशित व्हाल तेव्हाच तुम्ही इतरांना प्रकाशमान करू शकाल, इतरांना त्या प्रकाशाची अनुभूती देऊ शकाल. आणि ज्यावेळेस तुम्ही इतरांना त्या प्रकाशाची अनुभूती देता त्यावेळेस नकळतपणे त्याच्याही मनात भावना उठेल की मी देखील प्रकाशित होऊ आणि माझ्या प्रकाशानं आणखीन हजारो लोकांना मी प्रकाशमान करू शकेल. अशी ही शृंखला जर चालत राहिली तर या पृथ्वी तलावरील प्रत्येक मनुष्य हा बुद्धत्वाच्या प्रवासाला निघेल आणि कालांतराने स्वयंप्रयत्नानं स्वयंकष्टानं तो बुद्ध देखील होऊ शकतो. ही बुद्धांची संकल्पना आहे. अतुल भाऊ, पहिला प्रश्न, सामान्य संसारी माणसाला हे बुद्धाच्या लेवलला जायचं असेल, काय म्हणतात तो शब्द, बुद्ध तत्वाला जायचं असेल, बरोबर आहे शब्द, बुद्धत्वाला जायचं असेल संसारी माणसाला, ज्याला सकाळी 9 ते 6 नोकरी करायची, मुंबईतला असेल तर लोकलमध्ये जायचंय, इथं सिग्नलवर थांबून हेल्मेट घालून प्रवास करायचा आहे, पुन्हा बायकोने फोन केला तर भाजी आणायची आहे आणि बाईला सुद्धा स्वयंपाक करून बुद्धत्वाला जायचं असेल, स्त्री सुद्धा बुद्धत्वाला जाऊ शकते. अगदी. तर त्याने त्याचं आचरण, त्याची लाईफस्टाईल म्हणजे रोजच्या कटकटींना फेस देऊन सुद्धा, हे खूप अवघड आहे, खूप महत्वाचं आहे. अगदी महत्वाचं आहे. टेन्शन, फेसबुक, व्हॉट्सअप, त्याच्यावरच्या लाईक्स डिसलाईक्स सगळं हे सगळं करून, कन्सिडरिंग युथ, एज्युकेशन, अँबिशन्स, एम, ह्या सगळ्या लढायांवर जिंकून तो बुद्धत्वाला कसा जाऊ शकतो. आणि तेही एक सुंदर मनानं, एक शांत मतानं. म्हणजे आता त्याचं सुद्धा त्याने स्ट्रेस घ्यायला नको की मला बुद्धत्वाला जायचंय, मग मी त्यासाठी बापरे मला असंही तसं न होतं. एक आनंदी म्हणजे मिडल पाथ, व्हॉट यू से, बौद्धिझम इज अ मध्यम मार्ग, नो एक्स्ट्रीम्स. ऍब्सोल्युटली. खूप छान. म्हणजे मला अनेक जण हा प्रश्न विचारतात आणि ह्याचं उत्तर देखील आपल्याला पुन्हा बुद्धांनीच दिलेलं आहे. बुद्धांनी धम्म सांगत असताना, म्हणजे त्यांचे विचार सांगत असताना, त्यांनी त्यांच्यासमोर 2 वेगळे ग्रुप्स होते. एक त्यांच्या मार्गाने जाणारा भिक्खू संघ, त्याला त्यांनी एक वेगळं मार्गदर्शन केलेलं आहे, आणि एक सर्वसामान्य संसारी मनुष्य. त्यांच्या मार्गाने जाणारा भिक्खू संघ म्हणजे काय? भिक्खू संघ म्हणजे ज्यांनी गृहत्याग केलेला आहे, स्वतःहून जे स्वइच्छेनं, आईवडिलांच्या इच्छेनं ज्यांनी गृहत्याग केला आणि त्यांनी ठरवलंय की मी बुद्धांच्या मार्गावर माझं स्वतःचा उत्कर्ष करत मी समाजाला प्रबोधन करत जगेल. आणि मी पुन्हा हे करतो. माझा पहिला प्रश्न, मोठा प्रश्न, त्याचं उत्तर तर तुम्हाला द्यायचंच आहे. या भिक्खूंची लाईफस्टाईल काय असते आपल्याला काय माहिती, काही माहित नसतं. तर भिक्खूंची लाईफस्टाईल कशी असते, त्यांचा दिवस कसा असतो, त्यांचं आयुष्य, म्हणजे हे पण तुम्हाला थोडक्यात सांगायला. बिलकुल. ज्यांना भिक्खू व्हायचं असेल त्यांनी काय करायचं, किंवा त्यांची दिनचर्या कशी असते, किंवा त्यांचं आयुष्य कसं असतं, आणि तो निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमचा स्वभाव तो आहे का. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. कारण काय होतं की आपल्या मनाला आवर घालणं, मनावर तशा प्रकारचे आपण म्हणूया थोडेसे वेगळे संस्कार करणं, हे तसं कठीण काम आहे. कारण मनाला मुख्यतः त्याला आवर घालणंच हे महत्वाचं काम आहे, किंवा अतिशय कठीण आहे. भिक्खू होणं म्हणजे काय, तर ज्यांनी बुद्ध विचार, ज्यांना आणखीन जास्त
डीपर लेवलवर समजून घ्यायचे. त्यांना त्या बुद्ध विचारामध्ये दिवस रात्र संपूर्ण आपलं आयुष्य घालवायचं आहे. आणि हे करत असताना बुद्धत्वाच्या मार्गावर प्रवास करत बुद्धत्व गाठण्याचं ध्येय समोर ठेवत तसा प्रवास करणं, ह्यासाठी जे गृहत्याग करतात ते नंतर बुद्धत्वाच्या मार्गाने जाण्यासाठी जे काय परिश्रम करतात आणि जो काय संघ निर्माण करतात तो म्हणजे भिक्खू संघ. आता भिक्खू असणारी व्यक्ती किंवा ज्याला व्हायचं असेल त्याने काय करावं लागतं, तर सर्वात महत्वाचं त्याला ती मनापासून इच्छा झाली पाहिजे की मला बुद्धांच्या मार्गावर चालायचंय. ही सर्वात प्रथम व्यक्त. दुसरी, भिक्खूंचं जीवन हे काय खूप शांत समृद्धीचं आणि मजेशीर जीवन नव्हे, तर ते अतिशय कष्टप्राय जीवन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, हे करत असताना भिक्खूंचे जे काही नियम आहेत जे बुद्ध काळापासून चालत आलेले त्या नियमांचं संपूर्णपणे आचरण करणं हे त्या भिक्खूवर बंधनकारक. थोडक्यात नियम सांगता येतील? थोडक्यात नियम म्हणजे कसं की त्याला दशशिलांचं पालन करावं लागतं. म्हणजे त्यांनी अतिशय हाय क्वालिटीची नीतिमत्ता बाळगावी लागते. त्याच्यामध्ये त्यांनी खोटं बोलू नये, त्यांनी व्यभिचार करू नये, चोरी करू नये, द्रव्य संपादन करू नये म्हणजे पैसे ठेवू नये, त्यांनी उच्च आसनावर बसू नये, त्यांनी संगीत ऐकू नये. कारण ज्या ज्या गोष्टी आपल्या मनाला प्रलोभन दाखवतात त्या गोष्टी त्यांनी करू नये. आणि त्यामुळेच शहरापासून दूर एकांतात राहण्याचं बुद्धांनी भिक्खू संघाला सल्ला दिला होता. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मनावर प्रचंड प्रमाणात परिणाम करत असतात. आणि ह्या भिक्खूंनी मात्र वेगळं राहून स्वतःचं मन सारखं जाणत ठेवून, आणि महत्वाचं सगळ्यात, तो जेव्हा ती दीक्षा घेतो त्याला तो दीक्षा समारंभ असं म्हटलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे तो बौद्ध धम्माची दीक्षा घेतो आणि त्यानंतर तो चीवर घालतो. हे चीवर जे आहे हे बौद्ध धम्माचं जे श्रामणेर किंवा जे बुद्ध आहेत त्यांचं ते वस्त्र आहे, त्याला ते चीवर म्हणतात. हे चीवर मरून रंगाचं ज्याला पुन्हा तो त्याकडे येतो की त्याला पाली भाषेमध्ये पंडू म्हटलं जातं. म्हणजे उदाहरण मराठीमध्ये आपण म्हणतो ना, लोकांना काही पंडुरोग झालाय. पंडुरोग म्हणजे काय, लाल पेशींचं कमी होणं आणि पिवळसर असणं म्हणजे पंडुरोग, ल्युकेमिया आत्ताच्या काळामध्ये. तर पंडू हा मूळचा शब्द, आणि मी थोडंसं जरा विषयांतर करतो ह्याच्यामध्ये. पंडू म्हणजे पिवळसर रंग किंवा फिकट पिवळा रंग. आणि हाच पंडू नंतर पुढे हे पंडू म्हणजे जेव्हा हे भिक्खू लेणीमध्ये राहत होते तेव्हा सर्वसामान्य लोकांना त्यांना भिक्खू म्हणतात हे माहीत नव्हतं. त्यामुळे लोक विचारायची, या डोंगरावर कोण राहतं रे, या लेणीमध्ये कोण राहतं? तर ते म्हणायचे की कोण राहतं माहीत नाही, पण ते पंडू वस्त्र घातलेली लोक राहतात. ह्या पंडूचं नंतर झालं की या डोंगरावर ह्या लेणीला पंडू लेणी म्हणण्यात आलं. या पंडूचं पुढे पांडू झालं आणि ह्या पांडूचं पुढे पांडव लेणी झालं. स्पेसिफिकली नाशिकच्या. ओके. आता माहिती होतं त्रिरश्मीचं पांडव झालं. लहानपणी आम्हाला वाटलं पांडव येऊन राहत होते. आणि मग जेव्हा त्याला पांडव लेणी म्हटल्यात आलं, मग त्याच्या भोवती एक कथा रचण्यात आली की पांडव कसे आले, एका रात्री त्यांनी कशी ही लेणी कोरली वगैरे 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 सगळ्या गोष्टी. पण मूळ अर्थ असा आहे की त्याला पूर्वीच्या काळी पंडू लेणी, आजही भारतीय पुरातत्व संरक्षण या विभागामध्ये त्यांच्या गॅझेटमध्ये ह्याला पंडूच लेणी म्हटलं गेलेलं आहे. पंडू म्हणजे पिवळसर, पिवळे वस्त्र घालणारी लोक किंवा भिक्खू अशा. पुन्हा आपण भिक्खू संघावर येऊया. तर ह्या भिक्खूंची जी दिनचर्या असते ते म्हणजे, मी तुम्हाला पुन्हा एकदा आढळतो, तुम्हाला जर बौद्धत्व प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला भिक्खू होणं गरजेचं आहे का संसारात राहून सुद्धा तुम्ही करू शकता? आता ह्याच्यामध्ये दोन पर्याय आहेत. एक म्हणजे दोन मतं आहेत. एक मत असं म्हणतं की जे पारंपरिक बौद्ध मत आहे ते असं म्हणतं की जोपर्यंत तुम्ही गृहत्याग करत नाहीये, जोपर्यंत तुम्ही संपूर्ण भिक्खू जीवन जगत नाहीये आणि तसं तुम्ही स्वयंप्रयत्नानं स्वकष्टानं एक एक पायरी चढत जाऊन तोपर्यंत तुम्ही बुद्धत्व प्राप्त करू शकत नाही. हे एक मत झालं. दुसरं मत असं म्हणतंय की तुम्ही संसारात राहून देखील बुद्धत्वाच्या मार्गावर जाऊ शकता. मार्गावर जाऊ शकता, बुद्धत्वही प्राप्त करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला तेवढा त्याग, तेवढा परिश्रम, तेवढे प्रयत्न घेणं गरजेचं आहे. हे दोन मतं प्रचलित आहेत आणि ती जगभरामध्ये सध्या प्रचलित आहेत. एक मत जे पारंपरिक मत आहे त्याला थेरवाद म्हटलं जातं किंवा स्थवीरवाद, जे अरहंतामध्ये विश्वास ठेवतं, बुद्धत्वामध्ये विश्वास म्हणजे चिवर घालूनच बुद्धत्व प्राप्त करतं, हे करतं. दुसरं मत आहे महायान मत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की संसारात राहून देखील
तुम्ही बुद्ध नाही होऊ शकणार, पण तुम्ही बोधिसत्व होऊ शकता. अच्छा. आता बोधिसत्व म्हणजे काय? ज्याच्यामध्ये बुद्धत्वाचे गुण आहेत, ज्यानं ते विकसित केलेले आहेत, परंतु केवळ तो त्याच्यामध्ये प्रचंड करुणा असते आणि तो केवळ त्या करुणेपोटी बुद्धत्व ग्रहण करत नाहीये. बापरे. येस, ही एक खूप मोठी संकल्पना आहे, बोधिसत्व. मग त्याच्यामध्ये करुणा कुठली असते की तो असं दृढ निश्चय करतो, तो अशी प्रतिज्ञा घेतो की जोपर्यंत विश्वातील प्रत्येक जीव मात्र बुद्धत्व होत नाही तोपर्यंत मी बुद्धत्व ग्रहण करणार नाही, मी इतरांना मदत करेल बुद्ध होण्यासाठी. ही त्याची प्रतिज्ञा असते. पण जन्म एकच आहे. जन्म एकच आहे, पण ते तो जन्म एकाच फक्त तो त्याच्यासाठी होणार. आणि म्हणूनच आपण पाहतो की नाही, पण बुद्ध झाले तुम्ही हो किंवा बोधिसत्व झाले, हो काय फरक पडणार आहे या गोष्टीने? तुम्ही बुद्ध राहून सुद्धा ते काम करू शकता जो बोधिसत्व झालेला करू शकता. अगदी अगदी अगदी. मग का नाही, फरक काय? फक्त एकच फरक आहे, जसं मगाशी तुम्ही विचारलं होतं की गृहत्याग करून बुद्धत्व प्राप्त करणं, हा एक मत झालं, आणि संसारात राहून तुम्ही बोधिसत्व होणं हे एक मत झालं. म्हणजे थोडक्यात कसं झालं की मला गृहत्याग करायचा नाहीये, परंतु मला बुद्धांच्या विचारावर आयुष्य घालवायचं, व्यतीत करायचं. दॅट मीन्स ऍट द एंड तुम्हाला जर बुद्ध व्हायचं असेल तर तुम्हाला संसार त्याग करायलाच पाहिजे का? नाही, तुम्ही संसारात राहूनही तुम्ही संसार त्याग केल्यासारखंच ओके, आचरण ठेवलं. आचरण ठेवलं जर तुम्ही, तर तुम्ही बुद्धत्व प्राप्त करू शकता. पण त्यासाठी तुमची ती लेवल जी आहे तेवढी झाली पाहिजे. जसं हे म्हणतो आपण की पाण्यात राहूनही पाणी अंगाला स्पर्श न करणे. ओ, क्या बात, क्या बात. पाण्यात पडूनही तुम्ही पाण्यात म्हणजे ओलं झालेलं नाहीये. मग ही जी संकल्पना आहे, म्हणजे जर आपण ती भावनिक लेवलवर त्याचा विचार केला, तर मी संसारात राहूनही मला संसारातले कुठलेही पाश मला स्पर्श करू शकत नसतील, तर याचा अर्थ मी माझ्यातले बुद्धत्वाची बीज अंकुरायला सुरुवात केली आहे आणि मी बुद्धत्वाच्या प्रवासाला निघालोय. आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात बौद्ध साहित्यामध्ये. उदाहरणार्थ विमलकर्ती नावाचं एक त्या काळी एक मनुष्य होऊन गेला की त्यानं संसारात राहूनही त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे तो खूप जवळ गेला होता बुद्धत्वाच्या, तिथपर्यंत राहून. आपलं अनाथ पिंडक सारखं आपण पाहतो की अनाथ पिंडकांनी बौद्ध धम्माला त्यांनी प्रचंड मदत केली, खूप सुंदर मोठी मोठी विहारं बांधली, सगळं केलं, बौद्ध भिक्खूंना मदत केली. आणि तो संसारात राहून व्यापारी असून देखील त्यांनी हे सगळं केलं की कदाचित तो जर थोड्याशा पुढच्या लेवलवर गेला असता तर कदाचित तो बुद्ध पुरुष म्हणूनही जगू शकला असता. हो, मला एक सांगा, तुम्ही बुद्धत्व प्राप्त केलं आहे हे तुम्हाला कसं समजतं? मुळात जी व्यक्ती बुद्धत्व प्राप्त होते तिला ते समजतं. कारण त्याचं कारण आहे की तुमच्या आमच्या सारख्यांना ते कळणार नाही, कारण आमची ती कॅपॅसिटीच नाहीये समजून घेण्याची. बुद्ध झाल्यानंतर देखील बुद्धांना सांगावं लागलं की मी आता बुद्ध झालेलो आहे, मला हा मार्ग सापडलेला आहे आणि हाच मार्ग तुम्हाला योग्यतेला नेणारा आहे. हे त्यांनी जेव्हा त्यांच्या बाकीच्या पूर्वीच्या काळातले त्यांचे जे शिष्य होते त्यांना सांगायला सुरुवात केली, लोकांपर्यंत जायला हा सुरुवात केली, त्यावेळेस लोकांना कळलं की हाच मार्ग खूप चांगला आहे. म्हणजे बुद्ध झाल्यानंतर देखील त्यांना बुद्धत्वाचे गुण किंवा बुद्धत्वाचा विचार हे लोकांपर्यंत प्रसारित करावं लागलं. त्यावेळेस ते कळतं ते खऱ्या अर्थाने की बुद्धत्व झालेलं आहे. म्हणजे बुद्धांची एक म्हणजे बौद्ध धम्मामध्ये एक अशी संकल्पना आहे की कदाचित आजच्या काळामध्ये आम्ही बुद्ध होऊ शकणार नाहीये, कारण तेवढी कॅपॅसिटी कदाचित आमच्यामध्ये नसेल, पण आम्ही निश्चितपणे अरहंत होऊ शकतो. अरहंत ही बुद्धत्वाच्या एक पायरी खाली आहे फक्त. आता अरहंत म्हणजे कोण, ह्याचं जर शब्द फोडला आपण तर असे तर अरिहंत. अरि म्हणजे माझ्यामध्ये असलेले षडरिपू, म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, आणि हंत म्हणजे ज्यांनी त्याला मारून टाकलं. म्हणजे माझ्यातले सगळे षडरिपू, सगळे वाईट विचार मी नष्ट करून टाकलेत, तर मी जो काही निव्वळ राहतोय तो मी अरहंत आहे. अशी लोक भेटलेत तुम्हाला? अशी लोक आहेत जगात, आहेत जगामध्ये, भेटलात ज्यांना मी भेटलेलो आहे. ह्या लोकांना अरहंत समजलं जातं. असतात का खरोखर? खरोखर असतात. आणि त्यांच्या जर दिखावा असतो एक नाही, जर त्यांच्या सानिध्यात तुम्ही राहिलात तर तुम्हाला ते जाणवतं की व्यक्ती इतकी निर्मळ झालेली असती ना की त्यांना जसं लहान मुलं अतिशय निर्मळ असतं पहा, म्हणजे त्याला समोरची व्यक्ती पाहून कळत नाही, त्याला असं वाटतं सगळे माझे मित्र आहेत, तो सगळ्यांशी बघतो, हसतो लहान मूल, पहा तुम्ही.
आणि बघतो थोडंसं किंचितचं त्याला आपण थोडंसं खेळलं की लेस हसतो वगैरे. तर ज्यांचं निर्मळ मन आहे की कदाचित त्यांच्यासमोर एखादा त्यांच्या विचारांचा विरोधकही समोर आला तरी त्यांना वाईट वाटत नाही किंवा त्याच्याबद्दल द्वेष भावना उमटत नाही. उलट ते म्हणतात तुझं भलं हो, तुझं मंगल हो. सो हॅपी, ही सो हॅपी की त्याला प्रत्येक असं वाटतं की प्रत्येकानं सुखी व्हावं, प्रत्येकाचं आयुष्य अतिशय मंगलमय व्हावं. ही सततची भावना, ही जागृत अवस्था जर्नी इज ओनली फॉर वन लाईफ. इट्स ओनली फॉर वन लाईफ. कारण बुद्ध म्हणतात हे जे आयुष्य आहे हे सत्य आहे. अशी एक प्युरिटी ऑफ लाईफ साठी जगणं किती सुंदर आहे ना. नाही, मला तुम्ही जे बोललात ना मगाशी ते अरहंत होणं म्हणजे ही इज अ बेबी, अतिशय निर्णय ते किती सुंदर असेल ना. मनावर कुठलेच ऍज अ ऍक्टर मी ते कन्सिडर करतोय माहितीये का, की म्हणजे ती लेवल किती सुंदर असेल. नाही ती जी आतापर्यंत मला खरंच शपथ वाटत होतं क्या 60 साल 70 साल की जिंदगी उसमें काय कशाला पण ती लेवल जर घेतली की तुम्ही किती निरागस सुंदर आयुष्य म्हणजे एका सुंदर फुलासारखं तुम्ही जगताय. म्हणूनच त्याला जी उपमा बुद्धांनी दिलेली आहे उमललेलं फुल. म्हणजे तुम्हाला एक हिंदी शेर आहे त्याच्यामध्ये की बुद्धासाठी ही व्यक्त करण्यासाठी हे तुम्हाला एक त्याचा अनुभव येण्यासाठी ह्या शेरच्या 2 ओळीमध्ये तुम्हाला ते व्यक्त होत आहे. लो हम बताए गुल और कली में क्या फर्क है, लो हम बताए गुल और कली में क्या फर्क है, एक कही हुई एक बेकही हुई. ज्यांनी जाणलं तो फुलासारखा उमलला. आम्ही अजून कळ्याच आहोत कारण आम्ही अजून बुद्ध चित्त जाणलेलंच नाही. क्या बात आहे. परफेक्ट टाइम टू टेक अ ब्रेक. एक मस्त तुमच्या आवडीचं गाणं लावूया. हो, आणि मनावरच आपण बोलतोय. बहिणाबाईंचं खूप सुंदर अभंग आहे, जात्यावरच्या ओव्या आहेत, मन वडाळ वडा. अरे क्या बात आहे. मंडळी ऐका, ते तर आता सांगायची गरज नाही, आपण मागच्या सोमवारपासून ऐकतोय. सर मला एक सांगा, मगाचा प्रश्न अर्धवट राहिला की सामान्य माणसानं अरहंत होणं किंवा बुद्ध होणं याच्यासाठी काय कसं आयुष्य जगावं. आणि दुसरी गोष्ट मला एक तुम्ही मागच्या सोमवारी सांगितलं बौद्ध धर्मामध्ये हिंसा नाहीये. हो, मग परदेशातले जे बौद्ध धर्म आहेत काही ठिकाणी, स्पेशली चीन, चीनमध्ये हे जे जनावर आहे ते खातात, असं म्हटलं जातं. वी डोंट नो. आणि तिथं धर्म मेजॉरिटी धर्म बौद्ध आहे. हो, मग तो धर्म वेगळा की आपला धर्म वेगळा का जपानचा वेगळा? मी खूप चांगला प्रश्न आहे आणि ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपण घेऊयात. सर्वात आधीचा प्रश्न असा होता की सर्वसामान्य मनुष्य हा बुद्ध विचारानं कसं आपलं आयुष्य जगू शकतो. बुद्धांनी जसं भिक्खू संघासाठी काय नियम बनवलेत आणि त्यांना एक आदर्श आयुष्य जगण्यासाठी जशी प्रेरणा दिली, तशी सर्वसामान्य मनुष्य की जो आपलं आयुष्य एक चांगल्या मार्गानं व्यतीत करण्यासाठी काय काय करू शकतो, तर ह्यासाठी बुद्धांनी संसारात राहणाऱ्या व्यक्तींसाठी पंचशील पाळावं असा नियम केलाय. आता हे पंचशील म्हणजे तरी नेमकं काय, तर सर्वात असा नियम आहे या 5 शिलांचा की पहिली गोष्ट म्हणजे त्यानं हिंसा करू नये, दुसरं त्यानं चोरी करू नये, तिसरं त्याने व्यभिचार करू नये, चौथं त्यांनी मादक द्रव्य सेवन करू नये आणि 5वं त्यांनी खोटं बोलू नये. हे शिलांचं जर पालन केलं तर सर्वसामान्य संसारी मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगलं आयुष्य तयार करू शकतो आणि तसं व्यतीत करू शकतो. आता पहा ना, साधं शब्द आहे हिंसा करू नये. म्हणजे आपण हिंसा कुणाचीच करू नये, कुणालाच मारू नये, काहीच करू नये. पण बुद्ध विचार ह्याच्यात थोडंसं पुढे जातात. बुद्ध विचार मांडतात की जर हे शिलांचं पालन करायचं असेल, शीलवान मनुष्य व्हायचं असेल आणि आपलं आयुष्य एकदम आदर्श करायचं असेल, तर या शिलांचं केवळ विचार नाही करायचा, तर तो कायिक, वाचिक आणि मानसिक लेवलवर त्याचं आचरण करायचंय. म्हणजे मी हिंसा करणार नाही, म्हणजे मी कुणाला डायरेक्टली जाऊन मारणार नाही, हे झालं कायिक प्रकार. वाचिक, मी जिभेनं देखील कुणाची हिंसा करणार नाही, म्हणजे मी कुणाला वाईट बोलणार नाही, कुणाबद्दल द्वेष भावना करणार नाही. आणि मनानं म्हणजे चित्तानं, तर ते म्हणजे माझ्या मनामध्ये कुणाबद्दलही द्वेष भावना जागृत होता नये किंवा माझ्या मनामध्ये कुणाबद्दल द्वेष भावना उमटू नये यासाठी प्रयत्न करणं. असे हे प्रत्येक शिलांचं जर पालन केलं तर सर्वसामान्य मनुष्य आपलं आयुष्य अतिशय आनंददायीपणे
ते व्यतीत करू शकतो. आणि हे शक्य आहे आणि हे आजच्या शक्य आहे. आजच्या आयुष्यात सुद्धा. त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरण, आम्ही खोटं बोलणार नाही असं आपण म्हणतो, खूप साधं सरळ आहे. परंतु एकदा ऑफिसला उशीर झाला तर आपल्याला माहिती आहे बॉस रागवणार आहे, तर आपण म्हणतो गाडी पंक्चर झाली. भले ती पंक्चर झाली नसेल, उशीर आपल्यामुळे झाला की कारण काल रात्री मी पिक्चर पाहिला आणि त्यामुळे मी उशिरा झोपलो आणि उशिरा उठलो. परंतु बुद्ध असं म्हणतात ते सत्य सांगण्याचं धाडस निर्माण केलं पाहिजे. म्हणजे मी खोटं बोलणार नाही तर मी कुठल्याच अर्थाने खोटं बोलणार नाही. मी मनानं पण बोलणार नाही, मी विचारानंही खोटं बोलणार नाही आणि मी कायेनं पण खोटं बोलणार नाही. हे जर आपण पाळलं तर सर्वसाधारण मनुष्य, कारण मग ताणतणाव कधी निर्माण होतात हे लक्षात घ्या. मी ऑफिसला उशिरा गेलो, मला आता बॉस रागवणार म्हणून मी काहीतरी, हे मनात उमटणारे विचारच आपल्याला ताणतणाव निर्माण करतात. ते छोट्या प्रमाणात का होईना पण तो ताण निर्माण होतो. आणि मग ते जर ताण घालवायचं असेल आणि ते खोटं बोललं आणि ते खोटं बोलणं पुन्हा ती चूक किंवा ते खोटेपणा जर माझ्या बॉसच्या लक्षात आलं तर पुन्हा त्रास, मग पुन्हा तणाव. आणि हा तणाव जो आहे, बुद्ध म्हणतात मग तणाव कशाला? तुम्ही साधं सरळ सोपं आयुष्य का जगू शकत नाही? त्यासाठी तुम्ही टोटल अंतर्बाह्य ट्रान्सपरंट असलं पाहिजे. म्हणजे मी कुणाला खोटं बोलता कामा नये, तर मग मी खोटंच बोलायला नको ना. मी सरळ सांगायला, मी काल उशिरा झोपलो, उशिरा उठलो, त्यामुळे उशीर झाला, इथून पुढे मी उशिरा येणार नाही. संपलं. खरं बोलणं जास्त खरं बोलणं सोपं आहे. आणि हे खरं बोलणं जसं एक शील आहे तसंच मग इतर शिलांचं आहे. की उदाहरण, मी हिंसा करणार नाही, म्हणजे मी कुणाला मारणारच नाही, मी कुणाला शब्दानंही डिवचणार नाहीये, मी कुणाला शब्दानंही वाईट बोलणार नाही. हे किती चांगली गोष्ट आहे की आपण सगळ्यांशी सरळ मार्गे वागतोय. म्हणजे आज आपण समाजामध्ये किंवा वातावरणामध्ये पाहतो, आणि हे कदाचित वातावरणाचा हा बदल असेल की आज आम्ही जेव्हा वागतो तर अनेक वेळा आपण त्याला म्हणतो की मला हा डिप्लोमॅटिक नाहीये. म्हणजे खोटं बोलायचं असेल, स्वतःचा स्वार्थ साध्य करायचा असेल तर कधी कधी आपण खोटं बोलतो, कारण माझा तिथं स्वार्थ आहे. बुद्ध म्हणतात तुम्ही सरळ मार्गे राहा ना. कदाचित तुम्हाला कष्ट पडतील पण शेवटी तुमचं आयुष्य आनंददायी होईल. तुम्हाला कुठलाही ताणतणाव नसेल. म्हणजे मनुष्य आज जेव्हा रात्री झोपतो, अनेकांना झोपेच्या गोळी घेतल्याशिवाय झोपच येत नाहीये. आणि त्याचं कारण आहे, आपणच आमच्या आयुष्यामध्ये खूप ताणतणाव निर्माण केलेला आहे. जर तो ताणतणाव आम्हाला घालवायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही शिलांचं पालन करणं. आणि म्हणूनच बुद्ध म्हणतात संसारी मनुष्याला शिलांचं पालन हे अतिशय महत्वाचं आहे. हे 5 शिलं त्यांनी पालन केली, त्याचं आयुष्य अतिशय सरळ मार्गे होऊ शकतं आणि तो त्या प्रवासाला निघू शकतो. त्याचबरोबर विपश्यना म्हणजे स्वतःचं, म्हणजे स्वतःच्या मनामध्ये उमटणारे वेगवेगळे भावभावनांचे जे विचार आहेत ते मी अतिशय तटस्थपणे पाहणं ही विपश्यना. म्हणजे माझ्या मनामध्ये कुठलाही चांगला विचार आला तर मी त्या चांगल्या विचाराला पकडून ठेवणार नाही, कुठलाही वाईट विचार आला त्यालाही मी पकडून ठेवणार नाही. तो विचार आला, मी त्या विचाराकडे बघितलं, तो विचार नष्ट झाला. पुन्हा चांगला विचार आला म्हणून मी तो पकडून ठेवत नाही. म्हणजे आसक्तीही नकोय, आणि कारण आसक्ती धरली तर पुन्हा त्यातनं दुःखच निर्माण होणार आहे. कारण ती सत्यात उतरणार नसल्यामुळे ती सत्यात न उतरणाऱ्या गोष्टीबद्दल आपण विचार करत राहतो आणि पुन्हा आपल्याला दुःख आपल्या आयुष्यामध्ये येतं. आणि म्हणून बुद्धांची ही संकल्पना जी आहे ना, की आयुष्यामध्ये दुःख आहे, ह्या दुःखाला कारण आहे, हे दुःख निवारण होऊ शकतं, ते नष्ट होऊ शकतं आणि त्याला नष्ट होण्याचा एक मार्ग आहे. हीच 4 आर्य सत्य बुद्धांनी सांगितलेली आहेत. इंटरनॅशनल बौद्ध धर्म. दुसरा प्रश्न आपला असा होता की बुद्धांनी हिंसा सांगितली नाहीये. नाही, तो आहेच, पण त्याचबरोबर बुद्ध मध्ये प्रत्येक ठिकाणी बुद्ध धर्माची एक हे झालंय. ह्याचं पुन्हा जर आपल्याला थोडंसं इतिहासात मागं जावं लागेल. बुद्धांनी जेव्हा आपल्या भिक्खूंना हे विचार ह्यांचा प्रचार प्रसार करायला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं, तर त्यांनी एक असा नियम केला होता की ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या गावात जाल तर प्रत्येक गावाची एक स्वतःची संस्कृती असते. त्या संस्कृतीला धक्का न पोहोचवता तुम्ही हे माझे मानवतावादी मानव कल्याणाचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवा, आणि ते देखील त्यांना समजणाऱ्या भाषेमध्ये. म्हणजे तुम्ही माझ्याच भाषेचा आग्रह धरू नका, तर त्या गावाची संस्कृती कुठल्याही प्रकारे धक्का न लागता त्या लोकांना समजेल त्या भाषेमध्ये माझे विचार त्यांना पोहोचवा. त्यामुळे बुद्ध विचार ज्या ज्या ठिकाणी गेलेत, म्हणजे भारतातल्याही वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये गेले, तिथल्या संस्कृतीला त्यांनी धक्का नाही लावला, तर त्यांनी हे विचार त्यांना आणखीन चांगल्या प्रकारे सांगितले. आणि मग कधी कधी आपण असं पाहतो की हा दोन्ही संस्कृतीचा मिलाफ झालेला आहे आणि कालांतरानं तिला एक अमेलगमेशन झालेलं आहे. चांगलं उदाहरण म्हणजे चीनमध्ये बेसिक कन्सेप्ट जी अहिंसेची आहे, हो, तीच पायदळी गेली.
नाही, त्याचं अमेरिका चेंज झालं, परिवर्तन झालेलं. म्हणजे तेच उदाहरण देतो मी की चीनमध्ये बौद्ध धर्म जाण्याच्या आधी तिथं कन्फ्युशियस मतं होती, कन्फ्युशियसची अनेक मठं तिथं होती. जेव्हा बुद्ध विचार तिथं गेला तर कन्फ्युशियसचे जे काही त्याचे शिष्य होते त्यांना असं वाटलं की बुद्ध विचार हा आल्यानंतर मग आम्ही नष्ट होऊ आणि मग फक्त बुद्ध विचार राहील, म्हणून त्यांच्यामध्ये त्यावेळेस प्रचंड वादवादी झाली. अनेक वेळा एक म्हणजे बुद्ध जे काही विहार बांधली होती ती नष्ट करण्यात आली. मात्र हा मानवतावादी कल्याणकारक विचार आहे हे जेव्हा त्यांना कळालं त्यावेळेस अनेक त्या काळच्या विहारांमध्ये तिथं कन्फ्युशियसची देखील मूर्ती होती आणि बुद्धांची पण मूर्ती बाजूबाजूला होती. आणि कालांतराने त्या लोकांमध्ये इतकं परिवर्तन झालं की कन्फ्युशियस मत थोडंसं मागे पडलं आणि बुद्धांचे विचार पुढे आले. हा झाला फक्त वैचारिक आणि आचरणाचा भाग. पण त्यामध्ये जसं उदाहरण त्यांच्या खाण्यामध्ये त्यांची जी संस्कृती होती, तर जसं बुद्धांनी सांगितलं त्यांच्या संस्कृतीमध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्ही दखल अंदाजी देऊ नका. तर लोकांची जशी तिथली जेवणाची पद्धत असेल, राहणीमानाची पद्धत असेल, तर त्याच्यामध्ये बुद्ध विचाराने कुठला काही बदल घडवला नाहीये, उलट ते त्यांनी त्यांच्यामध्येच अंगीकृत करून घेतलेलं आहे. म्हणून अनेक वेळा आपल्याला दिसतं की मांसाहार काही काही लोकांचं एक खाद्य आहे. म्हणजे उदाहरण जे समुद्रकिनारी राहणारे जे आहेत त्यांच्याकडे बाकीची शेती कमी होत असल्यामुळे मांसाहारावर ती संपूर्ण तो राष्ट्र जगत असतं. त्यामुळे बुद्ध विचार जेव्हा तिथं पोहोचले आणि बुद्ध विचारांचं सगळ्यात महत्वाचं होतं की भिक्खूंनी स्वतःच्या हातनं जेवण न बनवता केवळ भिक्षाटनच करावं. मग तुमच्या भिक्षेमध्ये जे काय मिळालं ते तटस्थ भावनेने फक्त खायचं. क्या बात. मग त्याच्यामध्ये समजा तुम्हाला त्यांनी एखादा पदार्थ दिला तर हा पदार्थ नकोय, तिथं चॉईस येते. चॉईस येते आणि ही चॉईस नसणं म्हणजे नव्हतीच किंवा नाहीच आहे. म्हणून जे काय तुमच्या भिक्षापात्रात बसेल, जे काय दिलं जाईल एक दिवसाच्या भोजनापुरतं, बरं भिक्षापात्रात तेवढंच जेवण घ्यायचं जेवढं तुमचं एक वेळची भूक क्षमेल. दुसऱ्या जेवणाचे विचार करायचा नाहीये. हा देखील एक नियम असल्यामुळे हे बौद्ध भिक्खू ज्या ज्या घरात गेले तर त्यांचं एक दुसरं एक म्हणणं होतं की आमच्यासाठी स्पेशली बनवू नका, तुम्ही जे काय खात असाल ते तुम्ही वाढा. कारण ह्याच्यामध्ये बुद्धांचं एक असं महत्वाचं म्हणणं होतं की सर्वसामान्य लोकांना आपला त्रास होऊ नये. तुमच्या जेवणातल्या तुमच्या अन्नातलं एक घासा मला द्या तुम्ही. मग त्यावेळेसची लोक जी काय खात होती, समजा कोणी मांसाहार करत असेल तर त्याच्या घरात त्यांनी दुसरं काहीच बनवलं नसतं भिक्खूंसाठी स्पेशली. म्हणून त्यानं काय केलं, आपल्या घरात जे बनलंय ते त्यांनी त्या भिक्षूंच्या भिक्षापात्रात टाकलं आणि बौद्ध भिक्खू खायला लागले. आता ह्याच्यामध्ये असं एक झालेलं आहे की त्या काळी जे काय दिलं ते त्यांनी अगदी तटस्थ भावनेनं खाल्लं. पण त्याचबरोबर त्यांना हेही कळालं की बौद्ध भिक्खू हे हिंसेच्या विरुद्ध असल्यामुळे मांसाहार वगैरे हे सगळं त्यांना निषिद्ध आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही आज पाहिले गेल्या 100-200 वर्षांमध्ये पाहिलं तर ह्या सगळ्या राष्ट्रांमध्ये बौद्ध भिक्खूंना केवळ आणि केवळ व्हेजिटेरियनच भोजन दान दिलेलं असतं. त्यांचा मांसाहार तो प्रचंड प्रमाणामध्ये बंद झालेला आहे. अतुलजी, ब्रेकवर जाण्याच्या आधी हो तुमच्याबद्दल मला ऐकायला आवडेल. तुमचा जन्म कुठला, तुमची ही आवड कशी डेव्हलप झाली? मग तुम्ही सांगितलं तुम्ही की हे केलं. मुळात माझा जन्म, माझं शिक्षण हे पुण्यामध्ये झालं आणि नंतर मी नोकरीला म्हणजे मला मार्केटिंगची आवड असल्यामुळे. पॅरेंट्स काय करायचे? माझे वडील सरकारी खात्यामध्ये होते, ARD मध्ये होते, तेव्हा जर सिनियर डिव्हिजनल ऑफिसर होते. आणि माझी आई मुख्याध्यापिका शाळेमध्ये होती. आणि त्यामुळे वाचनाचा आणि एकंदरीतच विचार करण्याचा किंवा चर्चेचं हे वातावरण आमच्या घरात आधीपासूनच होतं. आणि मग अभ्यास करत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा बाकीचा अभ्यास चालूच होता. आणि जेव्हा मी नोकरीला लागलो, मला ह्याच्यामध्ये खूप आवड आहे मार्केटिंगमध्ये, त्यामुळे मार्केटिंग क्षेत्र निवडलं. त्या काळी मग सेल्समन म्हणून मी नोकरीला सुरुवात केली. आणि ह्या फील्डमध्ये असल्यामुळे मला भारतातल्या अनेक कानाकोपऱ्यात जावं लागलं. आणि कामाच्या निमित्तानं जात असताना ह्या प्राचीन वास्तू पाहणं आलं, त्यांचा अभ्यास करण्यात आला. आणि ह्या वास्तू पाहत असताना त्या वास्तूंमध्ये काही काही वास्तूंमध्ये लिहिलेले शिलालेख मला वाचता येत नव्हते, ही माझी मोठी खंत होती. थोडा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की ही भारतातली सर्वात प्राचीन लिपी आहे, प्राचीन भाषा आहे. मात्र मला ती न समजल्यामुळे मला त्याचं महत्व किंबहुना ते काय सांगतायत हे मला कळत नव्हतं. आणि नंतर मी पुन्हा माझा अभ्यास सुरू केला. आणि कामानिमित्त मी नाशकात 25 वर्षापूर्वी आलो. माझं ऑफिस इकडे शिफ्ट झालं होतं. आणि मग नाशिकमध्ये राहत असताना नाशिकची आपली लेणी, जी त्रिरश्मी लेणी आहे, ज्याला सर्वसामान्य पांडव लेणी म्हणतात, ही फिरण्याचा योग आला. आणि इतक्या जवळ असलेली नाशिकमधली सर्वात प्राचीन वास्तू
म्हणून मला तिच्याबद्दल प्रचंड आदर वाटला. मग ती लेणी समजून घेण्यासाठी मात्र मी दररोज त्या लेणीवर जायला लागलो. अनेकांना विचारायला लागलो की काय काय आहे, वेगवेगळी पुस्तकं चाळायला लागलो. ह्या लेणीमध्ये जे लिहिलेले शिलालेख आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी ती लिपी शिकून घेतली. कोणची भाषा आहे ती? ही जी लिपी आहे ज्याला आपल्या इथं सर्वसामान्यपणे त्याला ब्राह्मी लिपी म्हटलं जातं, मुळात ती धम्मलिपी आहे. आणि या धम्मलिपीमध्ये लिहिलेले हे शिलालेख आणि त्यांची जी भाषा आहे ती पाली आणि प्राकृतमध्ये आहे. आणि वर्ष? आणि साधारणतपणे सगळ्यात प्राचीन शिलालेख ह्या नाशिकचा किंबहुना उत्तर महाराष्ट्रातला एक प्राचीन शिलालेख आहे तो इसवी सन पूर्व 250 वर्षांपूर्वी, म्हणजे आजपासून 2370 वर्षांपूर्वीचा हा शिलालेख आहे. आणि तो नाशिक मधला किंवा उत्तर महाराष्ट्रातला सर्वात प्राचीन शिलालेख आहे. इथं आजही आहे, तो वाचायला मिळतो आपल्याला. काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये? लिहिलेलं आहे की कन्नड राजाच्या काळामध्ये हे लेणे बौद्ध भिक्खूंना दान देण्यात आलेलं आहे. असा हा शिलालेख 2 ओळींचा शिलालेख आहे. अजून काय काय लिहिलेलं आहे? सर्वात मला आवडेल हे सांगायला की नाशिकच्या लेणीमध्ये, या त्रिरश्मी बुद्ध लेणीमध्ये जो शिलालेख आहे तो भारतातला सर्वात लांबीचा एकमेव शिलालेख आहे. आणि ह्याचं नाशिककरांना आम्हाला माहीत नाहीये, हे खरंच मला खूप खंत वाटते याची. काय लिहिलंय त्याच्यावर? ह्याच्यामध्ये हा क्षत्रप नहापणाचा शिलालेख आहे. नाशिकचा इतिहास जर आपण एकंदरीत पाहिला तर नाशिकवर अनेक राजांनी राज्य केलं. त्यापैकी पहिले होते सातवाहन राजे. म्हणजे तसं पाहिलं तर वी शुड बी प्राऊड. आपला 2300 इतिहास आपल्या इथं कोरलेला आहे विथ प्रूफ. आणि हा जो लिखित इतिहास आहे तो लिखित आहे, कोरलेला आहे. त्यामुळं जसं आपण म्हणतो दगडावरची काळी रेघ, ही तशी ती रेघ आहे. तर सातवाहनांनी राज्य केलं. सातवाहनांनंतर कुशाणांचे प्रधान जे होते ते म्हणजे क्षत्रप. हे क्षत्रप नहापानाने राज्य केलं. त्याच्यानंतर अभिर राजवट आली. त्यानंतर अनेक वेगवेगळे राजवट आले. पण हे जे शिलालेख लिहिले गेलेले आहेत ह्या प्रामुख्याने सातवाहन राजांनी लिहिलेत आणि क्षत्रपांनी लिहिलेले आहेत. क्षत्रपांनी हा जो सर्वात मोठा शिलालेख लिहिलाय, ज्याची लांबी आहे 40 फूट आणि अशा 5 ओळी त्यांनी कोरलेल्या आहेत लेणी क्रमांक 10च्या भिंतीवर. त्यामध्ये त्यांनी सातवाहनांचा पराभव केल्यानंतर मी सातवाहनांपेक्षा कसा ग्रेट आहे स्वतःच त्यांनी स्तुती केलेली आहे तिथं. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या शिलालेखामध्ये त्यांनी इथल्या व्यापाऱ्यांकडं काही रक्कम, त्या काळची सोन्याची नाणी इथं त्यांनी ठेव म्हणून ठेवली होती. आणि त्या ठेवीच्या व्याजातनं इथल्या भिक्खू संघाला, म्हणजे या लेणीवर राहणाऱ्या भिक्खू संघाला वर्षावासाच्या काळात म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये चिवर बदलण्यासाठी तो खर्च देण्यात यावा, किंवा औषधांसाठी खर्च करण्यात यावा, किंवा त्यांच्या प्रवासासाठी खर्च आहे ना, ही तजवीज त्यांनी करून ठेवली होती. त्यावेळेसचं अर्थशास्त्र आपल्याला त्या शिलालेखांमधनं कळतं की त्यावेळेस व्याजदर काय होता हे कळतं आपल्याला त्यातनं. वा, अतुलजी ब्रेक घेऊया. त्याच्यानंतर तुम्ही लिहिलेली पुस्तकं आणि तुम्ही आता सध्या लेण्यांवर काय स्टडी करताय त्याच्यावर बोलूया. नक्कीच. तर आपण बोलतोय मागच्या आठवड्यापासून बौद्ध धर्म, त्यावेळेसची लिपी, त्यावेळेसचा नाशिकचा असलेला 2300 वर्षापूर्वीचा रिटन प्रूफ असलेला शिलालेख तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे. हो, त्या संदर्भात काय सांगता येईल? मुळात मी जेव्हा इथं नाशिकच्या लेणीचा अभ्यास सुरू केला तेव्हा मी अनेक ठिकाणी पाहत होतो, विचारत होतो. ही साधारणतःपणे 22 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि मला जाणून घ्यायचं होतं की नेमकी ही लेणी कशासाठी कोरली, कोणी कोरली, कशी कोरली आणि ह्याच्यामध्ये लिहिलं काय. ह्याचं कारण काय होतं की इथे येऊन राहण्यासाठी ही बौद्ध भिक्खू इथं का आले, परंतु मला कुठे असं एखादं पुस्तक मिळालं नाही. अनेक ठिकाणी त्याचे छोटे छोटे उल्लेख केले गेलेत. मग मी अनेक माझ्या मित्रांना, इतिहासकारांना, पुरातत्वशास्त्रज्ञांना ह्यांना विचारायला सुरुवात केली. त्यांना घेऊन यायचो, त्यांना ही लेणी दाखवायचो, त्यांना सांगायचं मला समजून सांगा. आणि आमचं दुर्दैव असं आहे की भारतीय पुरातत्व सर्वेक्षण जे हे लेणीवर काम करतंय त्यांनी केवळ एक छोटासा बोर्ड तिथं लावलेला आहे. त्या बोर्डवरची अक्षरं सगळी पुसट झालेली आहेत, काही नष्ट झालेली आहेत. त्यामुळं जे माझ्यासारखे जिज्ञासू लोक येतात त्यांना हे लेणीबद्दल काहीच कळायला मार्ग नसतो. आणि मग लेणी न कळली तर आम्हाला आमचा इतिहास कळणार नाही, आम्हाला आमची संस्कृती कळणार नाही. आणि जर ते कळालं नाही, एक पिकनिक स्पॉट होऊन जातो आणि मग लोक येतात, फोटो काढतात, निघून जातात. तर माझ्या असं लक्षात आलं की जसं जसं माझा अभ्यास सुरू होता, अनेक ठिकाणून मी त्याचे रेफरन्स मागवले, पाहिले, चाळले. मग लक्षात आलं ही लेणी म्हणजे खऱ्या अर्थानं नाशिकचं वैभव आहे. म्हणजे
जर आम्हाला आमचा इतिहास माहीत नसला तर कदाचित आम्हाला आमच्या नगरीबद्दल अभिमान तेवढा वाटणार नाहीये. जर मूळ इतिहास आम्हाला कळाला तर कदाचित आम्हाला आमच्या नगरीबद्दल प्रचंड अभिमान वाटायला सुरुवात होईल. आणि जसं जसं मी लेणीचा अभ्यास सुरू केला, जसं जसं शिलालेखांचा अभ्यास सुरू केला, मला नाशिकबद्दल प्रचंड प्रेम वाटायला लागलं आणि नाशिकबद्दलचा आदर माझ्या मनात द्विगुणित झाला. म्हणजे नाशिक हे प्राचीन शहर आहेच हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, परंतु नाशिकचा हाही इतिहास आणि वैभवशाली इतिहास जेव्हा मी वाचला तेव्हा लक्षात आलं की जर हा इतिहास मला माहिती आहे आणि मला जर एवढा आनंद मिळतोय, जर मी तो इतरांना सांगितलं तर किती आनंद होऊ शकेल. मग ह्याचा एक प्रयोग म्हणून मी नाशिकच्या लेणीवर म्हणजे या त्रिरश्मी लेणीवर मी माझे कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली, जी अतिशय विनामूल्य कार्यशाळा. आणि 3-3.5 तासांमध्ये मी संपूर्ण लेणी फिरून त्याचा शिलालेखांचा अर्थ सांगून वगैरे लोकांना सांगत असतो. माझ्या लक्षात आलं की लोक त्याच्याबद्दल प्रचंड उत्सुकतेने प्रश्न विचारत होते. नाशिकबद्दल त्यांना जाणून घ्यायचं होतं आणि हे केवळ नाशिककरच होते असं नाही, तर नाशिकमध्ये स्थलांतरित झालेले काही प्रवासी असलेले अनेक लोकांना नाशिकबद्दल उत्सुकता होती. आणि हे पाहिल्यानंतर काही जणांनी मला सजेस्ट केलं की सर तुम्ही एवढं सगळं सांगताय, मग आम्हाला एक पुस्तक घेऊन गेलो तर आम्ही इतरांना सांगू, आम्ही वाचू. आणि मग ती संकल्पना रुजली की चला आपण पुस्तक काढूया. आणि मग नाशिकच्या ह्या लेणीवरचं सर्वात पहिलं पुस्तक मी काढलं, ते मराठीमध्ये काढलं की त्रिरश्मी बुद्ध लेणी. ह्याच्यामध्ये ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं केलं मी की लोकांना शिलालेख वाचता येत नाही, कारण ती लिपी आम्हाला समजत नाही, ती भाषा आम्हाला कळत नाहीये. मग मी त्या लिपीचं संपूर्णपणे ती लिपी त्याच्यावर ही केली, पुस्तकात लिहिली. त्याचबरोबर ती लिप्यांतरित केली आपल्या नागरी लिपीमध्ये, जेणेकरून लोकांना कमीत कमी वाचता येईल. आणि त्याचा मात्र त्या भाषेचा अर्थ लिहिण्यासाठी मग माती त्याचं भाषांतर केलं, जे पाली आणि प्राकृतमध्ये होतं ते मराठीमध्ये केलं. म्हणजे आज देखील जर तुम्हाला ती लिपी जरी वाचता येत नसेल तरी पुस्तकाच्या साह्यानं तुम्ही ती वाचू शकता आणि त्याचा अर्थ समजू शकता. यामध्ये मला माझ्या मुलीनं, मैत्रिणीनं प्रचंड मदत केली, कारण ती स्वतः पुरातत्वशास्त्रज्ञ आहे आणि त्याचबरोबर लिपीतज्ञ पण आहे ती. आणि त्यामुळे लोकांना खूप मजा आली. आता ह्याच्या पुढे असं झालं की मराठीमध्ये हे पुस्तक लिहिलं होतं, तर काही विद्यार्थ्यांनी मला विचारलं, जे अमराठी होते, की सर आम्हालाही या लेणीवर अभ्यास करायचा आहे, पण सगळा जो तुम्ही लिहिलंय ते पुस्तक ते सगळं मराठीत लिहिलेलं आहे, मग इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये काय येत नाहीये. मग मी विचार केला, अरे जर ह्या लेणीची, नाशिकचं एवढा प्राचीन वास्तूचं जर माहिती जगभरात पोहोचवायची असेल तर आपल्याला इंग्रजीमध्ये हे पुस्तक लिहावं लागेल. आणि मग मी आता त्याचं इंग्रजीमध्ये ते पुस्तक लिहिलं, ज्याचं नुकतंच प्रकाशन झालं की नाशिक त्रिरश्मी केव्स असं ते पुस्तक. महाराष्ट्रात किती केव्ज आहेत, अशा लेणीज आहेत? एकंदरीत भारतामध्ये साधारणतपणे 1100 लेणी आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये जवळपास 1000 लेणी आहेत. काय बोलताय? भारतातल्या सर्वात जास्त लेणी महाराष्ट्रात आहेत. कारण? त्याचं महत्वाचं कारण म्हणजे हे सह्याद्रीच्या रांगा. हा जो दगड आहे, हा जो प्रस्तर आहे, तर असंही असू शकेल की तो टिकल्या, बाकीच्या टिकल्या नसतील. एक्झॅक्टली नाही, इथला जो दगड आहे अतिशय कणखर दगड आहे, त्यामुळे ते टिकल्या. त्यामुळे ते टिकल्यात. आणि इतर ठिकाणी आपला हा सगळा म्हणजे उत्तरेकडे जर तुम्ही गेलात तर सगळा सपाट प्रदेश आहेत. दक्षिणेकडे गेलात तर तिथला जो डोंगर आहे तो ठिसूळ डोंगर आहे, त्याची माती ठिसूळ आहे. परंतु महाराष्ट्रातली ही सह्याद्रीची रांग जी आहे ती अगदी कणखर पोलादी दगड बनलेला आहे तो. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जी शिल्पकला कोरली गेली किंवा शिलालेख लिहिले गेले ते आजही 2500 वर्षानंतर शाबूत आहेत. आणि ह्या संपूर्ण 1000 लेणीचा अभ्यास मी जवळपास गेल्या 25 वर्ष करतोय. प्रत्येक लेणीचं आपलं स्वतःचं वैशिष्ट्य आहे, वेगवेगळ्या कालखंडात ती बनवली गेलेली आहेत. त्यातील शिलालेख आपल्याला त्या भागातला इतिहास सांगतं, त्याचबरोबर त्या राजांचा इतिहास सांगतं आणि त्यावेळेसची एकंदरीत राजकीय, नंतर धार्मिक किंवा आर्थिक किंवा सामाजिक या संपूर्ण परिस्थितीचा उल्लेख आपल्याला त्या लेणीमध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून मी त्याचा अभ्यास सुरू केलाय. हे करत असताना इतर लोकांनी त्याच्यामध्ये या लेणींचाही अभ्यास करावा, त्यांना प्रवृत्त करत असतो. माझे अनेक तरुण मित्र आहेत, ते आता सध्या लेणी संवर्धनाचं काम करतायत. सगळ्यात जुनी लेणी कोणची? महाराष्ट्रातली सगळ्यात प्राचीन लेणी ही भाजे लेणी. कुठे? कारले भाजे जी आहे लोणावळ्याच्या जवळ, ओके, ती भाजे लेणी. किती जुनी? ती जवळपास इसवी सन पूर्व 250 काळ आहे. अच्छा. आणि आपली जी आहे ही 250 नंतरची आहे. ओके. म्हणजे नाशिकची ही जी लेणी आहे ही भारतातल्या सर्वात प्राचीन 3ऱ्या क्रमांकाची लेणी लागते. वा वा वा. याचा खरंच आम्हाला नाशिकरांना अभिमान वाटला पाहिजे. आणि ही वास्तू आजही टिकून आहे.
त्यातले अनेक शिलालेख आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कारण वातावरणिक बदल होतोय त्याला त्याच्यामध्ये. प्रिझर्व करण्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठीच तर आम्ही भारतीय पुरातत्व संरक्षण किंवा आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ह्याच्याशी आमचा सतत आम्ही त्यांच्यावर प्रेशर टाकत असतो. त्यांच्याशी फीडबॅक आहेत. अनेक लेणीवरचं काम सुरू झालेलं आहे. नाशिकच्या लेणीवर पूर्वी दरवाजे नव्हते आणि त्यामुळे अनेक वाईट कामं व्हायची इथं, त्याचा दुरुपयोग केला जायचा, तो आम्ही बंद पाडला. त्यावेळेस पूर्वी 22 वर्षापूर्वी तिथं केवळ 2 सेवक होते. आज जवळपास 18 सेवक तिथं कर्मचारी काम करतायत. त्यांच्याशी काम करतायत, तिथं 3 शिफ्टमध्ये काम करतायत. आणि मुख्य म्हणजे की अनेक ह्या लेणी ज्या आहेत ह्या जर नष्ट झाल्या तर ह्या पुन्हा निर्मिती करता येणार नाहीयेत. संपला. म्हणूनच आपला हा जो म्हणजे तुमच्या पुस्तकावरच आम्ही बघायचं नाही, म्हणूनच की हा प्राचीन वारसा जो आहे भारताच्या संस्कृतीचा एक अविभाज्य अंग आहे, तर ते जतन करणं हे आमच्या सर्वांचंच कर्तव्य आहे. म्हणजे आजही मी पाहतो काही तरुण जातात आणि तिथं आपले नावं लिहून टाकतात. अजून सुद्धा अशी प्रकार चालू आहेत काही ठिकाणी चालतात ते, आणि ते खूप वाईट वाटतं. अजून सुद्धा असा प्रकार आहेत ना. आम्ही कित्येक वेळा बुजवले. मी तर जाऊन बुजवतो, ते पाण्याने धुवून काढतो. ते काय होतं, मला वाटलं प्रकार सगळे संपले असतील आता. नाही, अनेक ठिकाणी लपून छपून केले जातात. म्हणजे प्रेमाची प्रतिका काढली जातात, नावाचं टाकलं. म्हणजे मला असं वाटतं की ह्या ज्या प्राचीन शिल्पकारांनी, एक लक्षात घ्या, ह्या ज्या शिल्पकारांनी ही लेणी कोरली तिथं कुठेही त्यांचं नाव कोरलेलं नाहीये. मग विचार करा, एवढी सुंदर निर्मिती करणारा देखील त्यांनी स्वतःचं नाव टाकलेलं नाहीये. आणि आम्ही बघायला जातो आणि मी खडूने आमची नावं टाकतो, ऑइल पेनने नावं टाकतो. कुठला पुरुषार्थ आम्ही करतोय? आता पुन्हा एकदा जम्प मारतो. येस. बुद्ध धर्माची सुरुवात कशी झाली? बुद्ध धर्माची सुरुवात ऍक्च्युली त्याला धर्म म्हणण्यापेक्षा तो धम्म आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. फरक असा आहे की पारंपरिकरित्या धर्म म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये देव येतो, की देवाचा पुत्र येतो, किंवा अनेक प्रकारे जग निर्माण केलेला हा एक दाता असतो वगैरे वगैरे, ह्या प्रकारे असतं. आणि त्याची पूजापाठ करणे किंवा त्याच्याबद्दलचं भावना व्यक्त करत राहणे, त्यानं सांगितलेले जे काय आहे ते करत राहणं, हे प्राचीन आपला हा पारंपरिक धर्म सांगतो. बुद्ध विचार हा मुळातच देवाला मान्यता देत नाहीये. बुद्ध विचार हा अनित्याचा सिद्धांत सांगतो. तो सांगतो की जग हे नित्य नाहीये, हे अनित्य आहे. सतत त्याच्यामध्ये परिवर्तन होत राहतंय. आणि म्हणूनच जर अनित्य असेल तर त्याच्यामध्ये अनात्ता आहे, त्याच्यामध्ये आत्मा नाहीये, अनात्ता आहे तो. आणि हे सांगत असताना बुद्ध विचार असं सांगतो की ह्याच्यामध्ये तुमची निर्मिती जी झाली हे नैसर्गिकरित्या झालेली आहे. तुमचं जे नष्ट होणार आहे ते देखील तुम्ही नैसर्गिकरित्याच नष्ट होत राहणार आहे. आणि पृथ्वीवरची ही सतत चल प्रक्रिया जी आहे ही सतत चालू राहणार आहे. ती कुणी थांबवू शकत नाही, कुणी सुरू करू शकत नाहीये. आणि म्हणून धम्म म्हणजे हा एक विचार झालेला आहे. म्हणजे नीतिमत्ता, शीलवान विचार म्हणजे धम्म आहे. बुद्धांनी दुसरं काही सांगितलेलं नाही. फक्त मनुष्यानं नीतिमान कसं व्हावं, शीलवान कसं व्हावं आणि तसं आपलं आयुष्य कसं जगावं एवढंच सांगितलं. आचरण असावं. त्यामुळं तुम्ही पारंपरिक कुठल्याही धर्माचे असलात तरी हे विचार सरणं पाहिजे तशी. आणि म्हणून बुद्ध विचार आहे. म्हणून बुद्धांच्या ह्याला ते म्हणतात की हे जीवनाचं तत्वज्ञान आहे. जीवन कसं जगावं याचं तत्वज्ञान, ह्याचे विचार बुद्ध आपल्याला सांगतात. आणि म्हणून तो पाली भाषेमधला जो शब्द आहे धम्म, जो बुद्धांनी अनेक वेळा वापरलेला आहे, तर तोच धम्म वापरण्यात आलेला आहे. म्हणून सगळ्या जगभरामध्ये ह्याला बुद्ध धम्म म्हटलेलं आहे. आपल्या इथं आपण त्याला धर्म केलं किंवा एक परिभाषा आपण धर्माची करून टाकलेली आहे. ती मुळात बुद्ध धर्म असं नावाचं काही नाहीये. बुद्ध विचार आहे तो. आणि तो विचार आपण एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी आचरणात आणावं, हा त्यातला एक. ही सुरुवात कशी झाली असेल? ही सुरुवात झाली बुद्धांच्या काळापासूनच. म्हणजे इसवी सन पूर्व 6वं शतक. ह्यामध्ये जेव्हा बुद्ध नावाची, म्हणजे सिद्धार्थ राजकुमार नावाची व्यक्ती जेव्हा बुद्धत्वाला पोचली, तेव्हा त्यांनी जे काय ते ज्ञान त्यांना गोळा झालं, त्यांनी काय ते केलं, तर ते ज्ञान जेव्हा इतरांना सांगायला सुरुवात केली, त्या दिवसापासून, त्या काळापासून बुद्ध धम्मची सुरुवात झाली. बुद्ध धम्म हा जर पाहिलं एकंदरीत कालखंडानुसार पाहिला तर इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये भारतामध्ये त्याची सुरुवात झाली. तोपर्यंत काहीच नव्हतं. तोपर्यंत जे इतर वेगळे धर्म पंथ, म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध, म्हणजे सिद्धार्थ राजकुमार हे पूर्वश्रमीचं नाव त्यांचं. बुद्ध झाल्यानंतर त्यांना सगळे भगवान बुद्ध. भगवान शब्द खूप इंटरेस्टिंग आहे. भगवान मी मुद्दाम सांगू इच्छितो, नाही. भगवान आपण सगळ्यांना नॉर्मल म्हणतो की देव म्हणजे भगवान.
भगवान हा मुळात शब्द पाली भाषेतनं आलेला आहे. अच्छा, म्हणजे भग्ग रागो. म्हणजे त्यावेळेस पाली भाषा होती का? हो, प्राचीन काळीमध्ये भारतामध्ये ज्या प्रमुख भाषा होती ती होती प्राकृत. प्राकृत म्हणजे प्रकृतीपासून तयार झालेली भाषा. म्हणजे मनुष्य जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा बोलायला सुरुवात केली तो आकार उकार आणि फक्त हावभावाने एकमेकांशी संपर्क साधत होता, बोलत होता. आणि नंतर त्यांनी जेव्हा त्या ऍक्शनला, जेव्हा त्यांनी स्वरांचा साज चढवला त्यावेळेस काय काय शब्द आकाराला आले. आ, जा हे जे शब्द आहेत हे केवळ त्याचे जर तुम्ही पाहिलं की आ म्हटलं की आपण आच येतो, जा म्हटलं की जाच होतं. हे आज जरी आपण कारण झालं तर त्यावेळेस मनुष्य हा नेहमी स्वरांमध्ये बोलत. ह्या स्वरांना नैसर्गिकरित्या म्हणजे प्राकृतिकरित्या जेव्हा ते स्वरबद्ध झाले त्यातनं जी भाषा तयार झाली ती म्हणजे प्राकृत. ओके. म्हणजे मनुष्याची, भारतातल्या मनुष्याची आपण असं म्हणूया मानवाची सगळ्यात प्राचीन भाषा ही प्राकृत, जी प्रकृतीनं तयार झाली. कधीची असं डेट ठरवलेली आहे? डेट अशी नाही, पण एवढं मात्र सांगू शकतो सगळ्यात प्राचीन भाषा किंवा लिपीबद्ध जेव्हा झाली ती झाली इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये. कुठे? भारतामध्ये सगळ्यात प्राचीन लिपीबद्ध होणारी भाषा किंवा त्याचा ग्रंथ आपण म्हणूया हा पाली त्रिपिटक. हा ग्रंथ भारतामध्ये लिखित इतिहास जो आहे हा पाली त्रिपिटक सर्वात पहिल्यांदा लिपीबद्ध झाला. काय लिहिलेलं आहे थोडक्यात? दोन हे बुद्धांची वचन आहेत त्यामध्ये. ओके. ते त्रिपिटक म्हणजे जे आहेत म्हणजे 3 पेटारं थोडक्यात. पहिलं पेटारं सुत्त पिटक म्हणजे बुद्धांचे वचन, वेगवेगळे अनुभव हे झाले. दुसरं अभिधम्म म्हणजे हा सगळा मानसिक स्तरावरचा, ज्याला आजच्या काळामध्ये सायकोलॉजी आपण म्हणू शकतो, ही त्याची सुरुवात ती अभिधम्मापासून. आणि तिसरं विनय पिटक म्हणजे भिक्खूंसाठी विनय, हा तो. तर हा पाली त्रिपिटक भारतातला सर्वात प्राचीन ग्रंथ आहे जो लिपीबद्ध झालेला आहे आणि त्याचे पुरावे आहेत आणि डॉक्युमेंटेड आहे. ही भाषा झाली प्राकृत जी तयार झाली होती. प्राकृतमधनं त्या काळी पाली भाषा झाली तयार, पण ही पालीला त्यापूर्वी मागधी म्हणायचे. मगध राजाची राजभाषा म्हणून मागधी. ओके ओके. आणि अर्ध्या मगधामध्ये जी भाषा बोलली जायची ती अर्धमागधी. हीच मागधी भाषा पुढे पाली म्हणून नावारूपाला आली आणि अर्धमागधी आत्ताची प्राकृत भाषा ज्याच्यामध्ये जैन ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. संस्कृत ही साधारणतःपणे पहिल्या शतकानंतर तयार झालेली भाषा, इसवी सन म्हणजे ती संस्कृत झाली. ज्याच्यावर व्याकरणाचे संस्कार केलेली भाषा म्हणजे संस्कृत, अशी त्याची व्याख्या केली जाते. ओके. तर हे जेव्हा पाली भाषामध्ये हे सगळे बुद्धांची वचनं झाली आणि बुद्धांनी ती सगळीकडे सांगितली त्यावेळेस त्यांनी आपल्या भिक्खूंना सांगितलं होतं ही जरी पाली वचन असतील माझे, कारण लोकांना पाली भाषा समजत होती त्या काळीमध्ये आणि मगधाचं खूप मोठं राज्य होतं. म्हणजे आज जर आपण पाहिलं मगध साम्राज्य हे सध्याच्या अफगाणिस्तानीपासून तर केरळपर्यंत राज्य होतं आणि ह्या बाजूला पेशावर पासून तर अगदी म्हणजे कलिंगा प्रदेश आणि म्यानमारपर्यंत ते राज्य पसरलेलं होतं. एवढ्या मोठ्या साम्राज्यामध्ये जी भाषा वापरली जायची मगधांची ती मागधी म्हणजेच आत्ताची पाली. आणि त्यामुळं अशोकाने जेव्हा शिलालेख लिहिले त्याच्या राज्याच्या सीमेवर तर ते शिलालेख आपण पाहतो बरेच शिलालेख हे पाली भाषेमध्ये लिहिलेत, कारण भारताची ती त्यावेळेची मातृभाषा होती, लोकांना ती समजत होती म्हणून ती पाली भाषेमध्ये लिहिली. सिद्धार्थ गौतम हो आणि सम्राट अशोक हो या दोघांच्या पिरियडमध्ये किती वेळ फरक असेल? ह्या दोघांच्या पिरियडमध्ये साधारणतःपणे 250 ते 300 वर्षांचा फरक आहे. ओके. इसवी सन पूर्व 600 शतक आणि अशोकाचं इसवी सन पूर्व 375 ते 325 असा कालखंड त्याचा सांगितला जातो. हे सगळे ढोबळ अर्थ नाही, कारण त्यावेळेची डेटिंग अशी नाहीये, पण एक साधारणतःपणे कालखंड आपण सांगू शकतो आणि त्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये 20 ते 100 वर्षांचा फरक असू शकतो. आणि आतापर्यंत किती बुद्ध झालेले आहेत त्याचं काही रेकॉर्ड आहे? एक पारंपरिक जी मत आहे, पारंपरिक मत ज्याला आपण थेरवाद म्हणू शकतो, त्यांच्या मते आजपर्यंत 28 बुद्ध झालेले आहेत. म्हणजे सिद्धार्थ गौतम हे 28वे बुद्ध आहेत. हो. त्यांच्यानंतर नाही? त्यांच्यानंतर आजपर्यंत तरी नाहीयेत. आणि असं आहे की ज्यावेळेस तसं वातावरण होईल कदाचित बुद्ध होण्याची प्रक्रिया ही चालूच आहे. ज्यावेळेस कदाचित ती व्यक्ती एखादी खूप दृढ निश्चयानं अतिशय परिश्रमपूर्वक ते कष्ट घेईल तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये म्हणजे येणाऱ्या भविष्य काळामध्ये कदाचित कोणीही बुद्ध होऊ शकतं. सिद्धार्थ गौतम हे 28वे? हे 28वे सांगितले जातात पारंपरिक मध्ये. पहिले त्याच्या आधीचे अनेक जण होऊन गेलेले आहेत,
कोणागमन म्हणा किंवा आधीचे जे काही बुद्ध होऊन गेलेले त्यांचंही डॉक्युमेंट पाली त्रिपिटकामध्ये लिहून ठेवले, वेगळ्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. पण हे एक मत झालेलं आहे आणि कदाचित असू शकतं की त्यांचा फक्त रेफरन्स आपल्याला काही ठिकाणी मिळतोय, तो फक्त लिखित इतिहास मिळतोय. ते होऊन गेले की नाहीये हे त्या काळातलं, म्हणजे त्यांच्या काळातलं कुठलं डॉक्युमेंट सध्या तरी अस्तित्वात नाहीये, एवढं मात्र खरं आहे. वा, तर अशा रीतीने बोलता बोलता 2 तास संपलेत. जाता जाता काय सांगाल? जाता जाता मी सर्व आपल्याला ऐकणाऱ्या सगळ्यांना मी एक आवाहन करेल की नाशिकची सर्वात प्राचीन वास्तू ही म्हणजे त्रिरश्मी बुद्ध लेणी. आपण सर्वांनी आणि आपल्या सगळ्यांचीच आहे ती. कारण हे विचार जे आहेत हे मानवतावादी कल्याणकारक विचार आहेत. नाशिकची सर्वात प्राचीन वास्तू, नंतर देशाची आपल्या नाशिकमध्ये तितका मोठा प्रचंड इतिहास आहे. एकदा तरी ही लेणी पाहावी आणि ती ह्यासाठीच पाहावी की त्या शिल्पकारांनी किती मनोभावी हे शिल्प कोरलेले आणि त्यावेळेस काय परिस्थिती असेल. आणि त्यावेळेचा कालखंड बघा तुम्ही, इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन नंतर 800, 1000 वर्ष हे लेणी कोरण्याचं काम चालू होतं. हे लक्षात घ्या. बापरे, 1000 वर्षाचा मेहनत आहे. किती पिढ्या खपल्यात एवढ्या. आणि हे सुंदर शिल्प आपण एकदा नजरेखालून घालावं, ते बघावं. त्या ज्या अनामिक शिल्पकारांनी जे कोरून ठेवलेले, निदान त्यांच्या प्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, कारण नाशिकचा इतिहास त्यात त्यांनी दडवून ठेवलेला आहे, तो एकदा वाचावा. एक महत्वाचं. आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये की मंगलकारी, सुखकारक हे सर्वांचं आयुष्य व्हावं, यासाठी बुद्धांचं एक शेवटचं पद मला म्हणायचंय की सब्ब पापस्स अकरणम कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानं शासनं. आपल्या सर्वांच्या मनातले वाईट विचार नष्ट व्हावेत, आपण सदोदित चांगल्या विचारांचं आचरण करावं आणि त्याचप्रमाणे इतरांच्या आयुष्यामध्ये आदर्श करता करता स्वतःचंही आयुष्य आपण आदर्शवत करावं, हेच बुद्धांची शिकवण आहे. वा, धन्यवाद. खूप मजा आली अतुलजी. आणि आपण मला वाटतं मधनं भेटून गप्पा मारायला हरकत नाही. नक्कीच. कारण तुमच्याकडे असलेलं ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बौद्ध धम्म विचारसरणी म्हणजे स्वतः देव होणं, स्वतः प्रकाश होऊन फक्त स्वतःलाच प्रकाश न देणं, तर जगाला प्रकाशात आणणं. किती सुंदर विचार. फक्त विचारसरणी बदलली की माणूस बदलतो, माणूस बदलला की घर बदलतं, घर बदलला की संसार बदलतो, देश बदलतो. विचार करा मंडळी. आणि काही गरज वाटली तर मला फोन करा. 247 26 26 वर. राम राम मंडळी, भेटूया.